आपल्या लहानपणी आपण पंचतंत्रातील गोष्टी वाचलेल्या आहेत, ज्या गोष्टींप्रमाणे प्राणी बोलताना दाखविले जायचे. पण आजतागायत आपण प्राण्यांना बोलताना पाहिलेले नाही. त्या गोष्टी केवळ मनोरंजन व काही नैतिकतेच्या गोष्टी लोकांना समजावण्याच्या उद्देशाने लिहिल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे देवांच्याही कथा, पुराणे रचली गेली आहेत व या कथा रचण्यामागे त्या धूर्त माणसांचा एकमेव उद्देश उदरनिर्वाह हाच होता, ज्यामध्ये देव चमत्कार करतो, देव प्रगट होतो, देव रागावतो, देव शाप देतो, देव कोणाचेही रूप घेतो, देव अदृश्य होतो, आकाशवाणी होते, असे प्रकार लिहिले गेले आहेत व अशा प्रकारे थोतांड रचण्यात आले आहे. कारण या कथा फक्त पोथीपुराणापर्यंतच का सीमित आहेत? ही पोथीपुराणे लिहिली गेल्यानंतर ते आजच्या काळापर्यंत असे कोणतेच प्रकार जसे की आकाशवाणी होणे, देव प्रकट होणे वगैरे का घडत नाही? यावरून हे थोतांड आहे हे सिद्ध होते व त्या काळी असे करण्यामागे त्या धूर्त लोकांचा एकच उद्देश दिसून येतो की देवाच्या नावाने लोकांमध्ये भीती निर्माण करून देवाला प्रसन्न करण्याच्या उद्देशाने लोकांनी देवाची पूजा करावी, जेणेकरून आपला उदरनिर्वाह व्यवस्थितपणे चालू राहावा. म्हणूनच आपण या सर्व कथांची, पुराणातल्या गोष्टींची सत्यता वैज्ञानिक दृष्टीने तपासणे गरजेचे आहे. व मला खात्री आहे की जेव्हा तुम्ही तुमची वैचारिक पातळी वाढवून अशा भाकड कथांची तपासणी कराल, तेव्हा तुम्हालाही या सर्व कथा थोतांडच वाटतील. संत गाडगेबाबांनीही या सत्यनारायणाच्या पूजेसंबंधी हे वक्तव्य केले होते की जर सत्यनारायणाची पूजा केल्यावर बुडालेली नौका वर येऊ शकते, तर युद्धामध्ये ज्या आगबोटी समुद्रामध्ये बुडाल्या आहेत त्या सत्यनारायणाची पूजा करून वर आणायला सांगा, ते त्यांना नाही होणार. म्हणून माझी या व्हिडिओमार्फत आपणास विनंती आहे की आज आपण या विज्ञान युगात राहत असल्याने अशा थोतांडावर विश्वास ठेवून आपला वेळ, पैसे व अन्न वाया घालवू नका. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.